सभागृहात उपस्थित सर्व धाराशिव परीक्षा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय झाल्याबद्दल माननीय आमदार श्री बसवराज साहेबांच्या रुपामाता परिवाराच्या वतीने केल्या जाणाऱ्या सत्कार सोहळ्यास उपस्थित आहोत. मी मंचावर मान्यवरांना आदरपूर्वक विनंती करतो की मंचाच्या खाली महाराष्ट्राचे कुलस्वामी आणि तुळजाभवानी आणि रुपामाता परिवाराचे संस्थापक सन्माननीय ॲडव्होकेट गणपतराव पाटील यांच्या मातोश्री आणि पिताश्रींच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करून आपण आपल्या कार्यक्रमाला आरंभ करूया. मी सन्माननीय सरकारवरती माननीय आमदार बसवराज पाटील साहेब, सन्माननीय खासदार श्री ओमप्रकाश राजेंद्र साहेब, सन्माननीय माजी आमदार श्री सुजित सिंह ठाकूर साहेब, सन्माननीय हरिभक्त परायण श्री वसंतरावजी नागदे साहेब, सन्माननीय सुधीरांना पाटील साहेब, सन्माननीय श्री सुरेश साळुंके साहेब, सन्माननीय आणि इतर मान्यवरांना महाराष्ट्राची कुलस्वामी आणि तुळजाभवानी आपण आपल्या कार्यक्रमाला आरंभ करूया. एका जोरदार टाळ्यांनी आपण या सर्व मान्यवरांचा आभार सर्वांना विनंती. कृपया आपण मंचावर स्थान धन्यवाद. दोन रुपामाता परिवार आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारा परिवार. जवळपास 2 दशकापूर्वी मुहूर्तमेढ रोवलेला हा रुपामाता परिवार आज शेकडो हजारो कुटुंबाचा आधार बनला. गेल्या 20 वर्षाहून अधिक काळामध्ये रुपामाता परिवारात वार्षिक 700 ते 800 कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे. या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. अनेक महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यात आलेला. रुपामाता परिवार हा धाराशिव जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातही खूप मोठ्या प्रमाणावर चांगलं काम करत आहे. या परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आपण सहभागी झाला. मी मंचावरील मान्यवरांचा रुपामाता परिवाराचे वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. मी आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय बसवराज पाटील साहेब, आमदार धाराशिव लातूर पोलीस स्थानिक प्राधिकरण विधान परिषद यांच्या स्वागतासाठी रुपामाता परिवाराचे कार्यकारी संचालक
रूपामाता उद्योग संस्थापक आणि रूपामाता फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष तसंच विश्व हिंदू परिषदेचे सन्माननीय ॲडव्होकेट अजितजी गुंड यांना विनंती करतो की आपण माननीय बसवराजी पाटील साहेबांचं रूपामाता परिवाराच्या वतीनं स्वागत करा. समोरचे लोक लय अवघड आहे बाबा. होय जर गोड सोपा बाजूला सारखा तुम्हालाच बघावं लागतं सगळ्याला मागून किती फोटो काढताय. बघा लोकांना बघू देत नाही.